देऊया शुभेच्छा. प्रेक्षक वर्ग देखील आपल्यासाठी जोडला जातोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. Hello. First qualifier match start. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. First qualifier match start between Warriors and Young Fighters. बोला आशीष लवकर. चला थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी विनीत शेट्टी आणि दुसऱ्या बाजूला 9 सेकंड एंडला शुभम. पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी बॉलर मात्र पाहायला मिळतोय. करण दोई पुढे. पहिला बॉल. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन गेम ऑन. संघर्षाला होतोय सुरुवात. पहिला बॉल खोदून काढलाय. एक धाव घेण्यात मात्र यश श्री गणेश होतोय टीम वॉरियर संघाचा. यावेळेस मात्र पहा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. खूप चांगला स्टॉप. करणने कमबॅक केलं या बॉलवरती. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल. हो इथे सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होते. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ झालाय. हो इथे खोदून काढलाय. मनगटाचा वापर. इथे काय घडलंय. धाव घेण्याची संधी होती परंतु अगदी चुकीच्या दिशेने फेकी पाहायला मिळाली. 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. 3 बॉल 3 धावा. धावफलकावरती मात्र लागतायत. खूप चांगली क्रीडा स्पर्धा अनुभवताय आपण. किसन नगर प्रीमियर लीग आजचा अंतिम दिवस. पंचाची भूमिका खूप चांगली 3 दिवस झालं बजावतात सचिन सर, हर्ष पाटील आणि WTC स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. साहिल बोरे कॅमेरामॅन. खूप चांगला कॅमेरा वर्क. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव चपळाईने घेतली. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 4 बॉल 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. पहिलं षटक करण यांचं. विनीत पुन्हा एकदा स्ट्राईकला. मोठ्या फटक्यासाठी गेलाय. हर्ष होता त्या ठिकाणी. लॉंग ऑन तैनात केलाय. अंतिम बॉल. शेवटचा चेंडू. 5 धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती वॉरियर्स टीम. खोदून काढलाय. हो यावेळेस 2चा फटका. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. एक मॅजिकल आकडा. टीम वॉरियर्स संघ 7 धावा. हॅलो. राणे इव्हेंट्सचे मालक प्रसाद राणे यांचे देखील मराठा मित्रमंडळ JB बॉयजच्या वतीनं हार्दिक स्वागत. जे स्पॅरो स्पेशालिस्ट असे प्रसाद राणे यांचे देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. राणे इव्हेंट्स आपला इव्हेंट्स सेलिब्रेट करण्यासाठी एकदाच भेटा. राणे इव्हेंट्स प्रसाद राणे. थँक्यू सो मच बाबूशाह. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. निखिल कदम. विनीतसाठी पहिला बॉल. टीमची धावसंख्या 7. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिलाच बॉल खोदून काढलाय. इथे काय घडलंय. पंचांकडे लाऊड अपील केली. डी झोन मध्ये 1 धाव. निखिल कदम. विनीत आयकॉन खेळाडू.
हो खूप चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. इथे खूप चांगला बॉल. निखिल कदम, जिसके नाम में है दम, तो निखिल कदम गोलंदाजीमध्ये डॉट बॉल आणतोय. आणखीन एक दम दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून. 2 डॉट बॉल हाताळले. 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉल शिल्लक. हो इथे खोदून काढलाय. लॉंग ऑफ तयार आहे. एक धाव घेतलीये. स्ट्राइक आता शुभम कडे. मागील वर्षी प्रभावित केलं होतं. सध्याचा हंगाम देखील त्याने गाजवलाय. निखिल कदम उर्फ निकिया, परंतु स्ट्राइक इन एंडला शुभम. ओहो यावेळेस मात्र ओव्हर पिच होता. इथे विकेट कीपर एंडला थ्रो केलाय. वेगाने विनीतने धाव कंप्लीट केली आहे. पुढचा बॉल बॅटला ब्रश झालाय. कॅच घेण्याचा प्रयत्न होता. काय झालं? डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. 2 ओव्हर समाप्त. टीमची धावसंख्या वॉरियर संघ 10 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. सीजन 5, इस 5वें सीजन का एक पहला क्वालिफायर मैच जो आईपीएल के धरती पर खेला जा रहा है, जिसमें टीम हारेगी उसको एक मौका मिलेगा. फिर से एक बार मैं आशीष से बात करूंगा. आशीष आप लाइव करिए. थँक्यू सो मच बाबूशाह. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाजीसाठी मयूर भुटे आलाय. स्ट्राइक इन एंडला शुभम. खूप चांगला बॉल. आतमध्ये येऊन बाहेर जाणारा बॉल. टप्पा अचूक पाहायला मिळतोय. लाईन तनी लेंथ. डॉट बॉल आलाय. शुभमला समजला नाहीये. पुन्हा एकदा खोदून काढलाय. इथे संधी आहे. जागा सोडली होती. नजरेला नजर भिडली नाहीये. विनीतचा कॉलच नव्हता. शुभमने जागा सोडली. रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद व्हावं लागतंय. पहिला धक्का लागतोय टीम वॉरियर संघाला शुभमच्या माध्यमातून. कुणाल आलाय. कुणाल शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो आकुटपाचा बॉल. इथे संधी आहे. काय घडलंय? मास्टर पहा टॉस जिंकला होता वॉरियर्स टीमने. 35-30 धावांचं लक्ष समोर ठेवले होतं, परंतु 3 षटकामध्ये तिसरं षटक आहे चालू. 10 धावा. लो स्कोरिंग मॅच मात्र पाहायला मिळते की काय. इथे दांडी 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 गोल. फरनी काठी काढले. आधी आलाय इनॅट नंबर 4 मध्ये. हो खूप चांगला बॉल. अगदी सन्मान दिलाय. 1 धाव आली आहे. टीमची धावसंख्या 1वर 1 11 धावा.
कमालीची गोलंदाजी मयूर भुते. भले जरी तुम्ही ही मॅच हरला तरी आणखीन एक संधी आहे, परंतु ही मॅच जिंकली तर तिकीट टू फिनाले, KPL चं तिकीट टू फिनाले तुम्हाला मिळणार आहे. वाईट बॉल, हर्ष पाटील यांचा इशारा. खूप चांगली पंचांची भूमिका आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. पुढचा बॉल, इथे डी झोन मध्ये आणखीन एक धाव. टीमची धाव संख्या 3 षटक समाप्त 13, लॉस ऑफ दी 3 विकेट. 3 षटक समाप्त 13 धावा. विकास आलाय. विकासला विकास करावा लागेल आपल्या टीमचा, कारण पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणारी टीम वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विकास अंतिम षटकामध्ये धावा जमवेल का, कारण कुठेतरी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल की कुठेतरी अगदी 10-15 रन्स मात्र आपल्या संघासाठी जोडेल. अंतिम षटकासाठी कृष्णा आलाय. आकुटप्याचा बॉल, यष्ट्यांच्या पाठीमागे देवासारखा उभा पत्या, कुठलीही चुकी करत नाहीये. त्याला माहिती आहे एक एक धाव आता सध्याच्या घडीला किती महत्वाची आहे आणि त्यामुळेच ही धाव देऊन दिली नाहीये त्याने. पुढे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यासाठी गेले होते, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कृष्णाने स्टॉप केलाय. खूप चांगला स्टॉप. एक धाव घेण्यात दोन्ही बॅटरला यश आलंय. टीमची धाव संख्या 14, 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. एक मोठा फटका आला तर कुठेतरी चांगली धावसंख्या पहिल्या डावामध्ये उभारू शकतात वॉरियर्स टीम. हो, इथे खोलवा टप्प्याचा बॉल, एकच धाव डी झोन मध्ये, एक धाव येते. एका दुक्का से कुछ काम नहीं चलेगा भाई, बड़ा स्ट्रोक लगाना पड़ेगा. यावेळेस मात्र पहा लोअर फुल टॉस बॉल, इथे डायरेक्ट हिट. टीमची धावसंख्या 15, या धावसंख्येवरती 15 धावा. 2 बॉल राहिलेत अजूनही, 4 बॉलचा खेळ झालाय. विकास आलाय. टीमची धावसंख्या 15. आणणार विकास, पुष्पा 2 मोठ्या फटक्यासाठी गेलेत. हो, आलाय डीजे. चौकार आलाय. शेवटचा बॉल, 19 धावा झाल्यात, 19 ऑन स्कोर कार्ड. अंतिम बॉल, मोठ्या फटक्यासाठी गेलाय. एकच धाव, शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. 20 झालेत, लक्ष 21 धावांचं. येणारे 24 बॉल आणि गरज आहे 21 धावांची. 21 रन का लक्ष्य रखा है. कॉल 21 बोलो, 21 टू विन. ज्या या स्पर्धेला
21 धावांचं 24 चेंडू 21 धावा. सलामीची जोडी करण. 9 सेकंडला प्रथमेश. पहिला बॉल विकास. पहिला बॉल वाईट बॉल आलाय. आव्हांतर धावसंख्येने टीमचा श्री गणेश होतोय यंग फायटर संघाचा. पहिली धाव लागते धावफलकावरती. अकाउंट ओपन केले यंग फायटर संघाने अवांतर धावसंख्येने. आतमध्ये येणारा बॉल टप्पा पडल्यानंतर पायावरती आदळतोय. शरीराचा वेध घेतोय. एलबी असता तर कुठेतरी एलबी साठी अपील जरूर घेतली असती विकासने, परंतु बॉक्स क्रिकेट आहे. काही विकासचा पुढचा बॉल अगदी वेगाने खेचलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय. कुणाल शिंदे होता त्या ठिकाणी. 2 धावा वाचवल्यात. तर त्यालाही देखील माहिती आहे ही मॅच इम्पॉर्टंट आहे. पुढचा बॉल हो खूप चांगला बॉल इथे. खूप चांगला स्टॉप. हरकत नाहीये. आतापर्यंत 3 डॉट बॉल आलेत. 1 वाईट बॉल आला. त्यानंतरचं कमालीचं कमबॅक विकासच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 3 बॉलचा खेळ चाललाय. अजूनही 3 बॉल शिल्लक. 1 धाव धावफलकावरती लागते. प्रथमेश सांगतोय तू शांततेने खेळ, कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. जास्त धावा करायच्या नाहीयेत. हो इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्टॉप शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1 धाव आली आहे. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र 2 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल शिल्लक. स्ट्रॅटेजी निर्माण केली जाते. स्ट्रॅटेजी रचली जाते. कान मंत्र दिलाय आता दीपने. दोन भावांची जोडी आमने सामने मात्र पाहायला मिळत आहेत. पक्का भाऊ सक्का भाऊ पक्का वैरी होईल का पाहणं तितकंच महत्वाचं. हो आखून टप्प्याचा बॉल. भावाच्या विरोधात 1 धाव मात्र आपल्या टीमसाठी जोडली गेली. प्रथमेशच्या विरोधात विकास. सख्या भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस फटका. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. 1 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 4. नो लॉस. 18 बॉल मध्ये करायचे 17 धावा. 18 चेंडू 17 धावांची गरज. खेळ होतं. यंग फायटर संघाचे संघ मालक महादेव कदम, महादेव शिंदे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं यंग फायटर टीमचे संघ मालक मॅच पाहण्यासाठी डीजे. 18 बॉल 17ची गरज. गोलंदाज आधी आलाय. स्ट्राईकला प्रथमेश आणि त्याच्या विरोधात करणला आपण पाहतोय. हो खूप चांगला बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरने दिलाय एक्स्ट्राच्या स्वरूपात. करण स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय. ही मॅच इम्पॉर्टंट. हो सोडून दिलाय. आधीच ओळखलं होतं. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत. कुठेतरी या धावा थांबवाव्या लागतील. हानिकारक ठरू शकतात.
चेंज होते, स्वतः संघ मालक येतोय, त्याला माहित आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे, फायनलचं तिकीट मिळवायचं आहे. बॉलर चेंज झालाय. रुपेश यांचा पुढचा बॉल करणसाठी. पहिलाच बॉल व्हाईट बॉल हाताळलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 18 बॉल मध्ये 14 करायचे आहेत आता. 7 धावा. षटकाची सुरुवात होते. टॅप फटका खेळलाय, अगदी बॅनरला हिट होतोय. पुन्हा एकदा टॅप फटका. बॉल गच्चीमध्ये गेलाय, बाल्कनीमध्ये गेलाय. चला दुसरा बॉल द्या. चला बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. खूप चांगला फटका इथे. एक धाव डी झोन मध्ये. हो हो, यावेळेस काय घडलंय? इथे संधी आहे रनआउटच्या स्वरूपात. चकवलंय. कॉलिंग नाहीये, कॉलिंग झालं नाहीये. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे अर्थातच 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन स्कोर कार्ड. त्यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. 2 धावा. करण मात्र आपल्या संघासाठी जमवतोय रन. 2 धावा जमवल्यात करणने. 12 धावा धाव फलकावरती लागतात. तेरा बॉल 9ची गरज. लास्ट टू गो. हलक्या हाताने ढकललाय. इथे एक धाव घेण्यामध्ये यश आलंय. सिंगल आली आहे. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त होते. दोन ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या 13ला 1. 12 बॉल 8ची गरज. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 8 धावा. 12 चेंडू 8 धावांची गरज. तिसऱ्या षटकासाठी दीप आलाय. दीप रावल त्याच्याकडे मात्र धुरा सांभाळण्यासाठी दिली गेली आहे. भारी दिसत. दीप आलाय. येणारे 12 बॉल 8 धावांची गरज. कोण होईल फायनलच्या सामन्यासाठी तिकीट टू फिनाले संघ? कोणता संघ असेल? या ओव्हर मध्ये रन डिफेंड केल्या तर वॉरियर टीम कमबॅक करू शकते. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर यंग फायटर संघाचा पारड जड आहे. करण 10 बॉल त्याने फेस केलेत. 7 धावांवरती खेळतोय. सोडून दिलाय. नो बॉलचा इशारा अंपायरचा. नो बॉल. अगदी फ्री हिट असतं तर मेजवानीच होती, परंतु फ्री हिट नाहीये. बॉक्स क्रिकेट आहे. नो बॉल आलाय. टीमची धावसंख्या 14. 12 बॉल 7ची गरज. हो, खूप चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव घेण्यात मात्र यश आलंय. सचिन सर रन आहे की डी आहे? बॅट कट आहे. डिक्लेअर झोन आहे. 15 धावा. 11 बॉल 6ची गरज. 11 चेंडू 6 धावा. स्वतः संघ मालक मात्र व्यासपीठावरती पाहतात आपल्या टीमसाठी ही मॅच. हो, इथे काठी काढली.
दांडी दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. ते करंजी काठी काढली त्याने. यष्ट्यांवरती हिट झालाय हा बॉल. कम्मालीचं कमबॅक बॉलर दीपच्या माध्यमातून आणि यासाठी मात्र त्याला हे षटक डेट ओव्हर स्पेशल हिट मिडल ओव्हर ते खूप चांगली गोलंदाजी दीप कडून मात्र होते. मी मगाशीच म्हटलं होतं या षटकामध्ये जर कुठेतरी कमबॅक केलं वॉरियर्स संघाने तर थोडंसं अवघड होऊ शकतं यंग फायटर या संघाला. पुढील आव्हान 10 बॉल 6 ची गरज. आधी आलाय 10 चेंडू 6 धावांची गरज. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या षटकाचे. 10 बॉल 6 आधी आलाय. दीपचा पहिला बॉल फेस करेल. हो खूप चांगला बॉल. इथे आणखीन एक काठी काढली. काठी काढली. घेतली तर चिंटूकडनं 500 रुपये. हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपये. इडलीकडून 1001. हॅट्रिक जर घेतली तर चिंटूकडनं 500 इडलीकडनं 1000. चला हॅट्रिक बॉल जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रोत्साहन द्यायचंय. पुढचा बॉल 9 चेंडू 6 ची गरज. एमडी आलेत. हो हो खराब लाईन. हातातून स्किट झालाय. हातातून स्किट झालाय. नो बॉल आलाय. 9 बॉल 5 ची गरज. मुबारक देसाई मुबारक बाद देतील का? आपल्या संघाला विजय मिळवून मुबारक बाद देतील का? पाहूया. मुबारक देसाई एम डी 9 बॉल 5. 9 बॉल 5 ची गरज. हलक्या हाताने ढकलून दिलाय. हलक्या हाताने ढकललाय. पिक केला बॉल. 1 धाव आली आहे. आता टीमची धावसंख्या झाली आहे 17. आता कोणाला होईल खतरा हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुढच्या बॉलवरती 8 बॉल 4 ची गरज. आठ 4 ची गोलंदाजी. इथे काय घडलंय? इथे काय घडलंय? इथे पुन्हा एकदा बजरंग. बोला बोल बजरंग. चला येणारे 7 बॉल 4 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं टीमची धावसंख्या झाली आहे 17. या बॉलवरती खतरा आलाय आणि खतरा ठरलाय. या बॉलवरती विकेट जर घेतली तर इडलीकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा बॉल 7 बॉल 4 ची गरज. मंगेश आलाय स्ट्राईक इन एंडला. कमालीची गोलंदाजी. इडलीकडनं 500 रुपये विकेट जर घेतली तर. दीप कमालीची गोलंदाजी. दीप रावल 7 बॉल 4 ची गरज. हो टाकपटका खेळलाय. आतमध्ये येणारा बॉल. 1 धाव घेतलीये. आता अंतिम षटक. जबाबदारीचं महत्वाचे 6 बॉल आधीकडे सोपवले ही गोलंदाजी. 6 चेंडू आणि गरज आहे 3 धावांची. टीमची धावसंख्या 18. कोण जिंकेल आणि तिकीट टू फिनाले कोणता संघ मात्र मिळवेल? टॉस जिंकणं हा तुमच्या नशिबाचा भाग असतो, परंतु मॅच जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे.
मेहनत करावी लागेल आणि ही मेहनत तुम्हाला रंग राहावी लागेल. 6 बॉल येणारे 3 धावा. 6-3 ची मॅच. वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात यंग फायटर. एका बाजूला महादेव शिंदे तर दुसऱ्या बाजूला रुपेश ठुकरूल. दोन संघांमधले घमासान युद्ध. कोणता संघ तिकीट टू फिनाले मध्ये दाखल होईल. क्वालिफायर मॅच. आदी आणि त्याच्या विरोधात मात्र हर्ष. धमाल धमाल हमाल धमाल करावी लागेल. प्रसाद राणे बोलवलंय. 6 बॉल 3 ची गरज. आदी आलाय. आदी नाईक. पहिला बॉल खराब लाईन दिले. विनीत सांगतोय टप्पा चुकतोय तुझा. अचूक टप्प्यावरती टाकावं लागेल. शेवटच्या क्षणी येऊन तुम्ही अशी चूक करणं कुठेतरी मागात पडू शकतं. 6 बॉल आता करायचे आहेत 2 धावा. 6 बॉल 2 ची गरज. खूप चांगला स्टॉप रुपेशच्या माध्यमातून. आता 5 बॉल 2 ची गरज. 5 बॉल 2. ओहो पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब. स्कोर इक्वल झालाय. स्कोर 5 बॉल 1 गरज. पहा कित्येक सामन्यामध्ये 5 बॉल मध्ये 1 धाव होत नाही आणि 1 बॉल मध्ये 5 धावा देखील होत नाहीयेत. क्रिकेट आहे. जिंकणार ना. 5 बॉल 1. तिकीट टू फिनाले.